नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खूप मुलांचे मेसेज आणि कमेंट येत होत्या की सर रनिंग करतोय आणि रनिंग केल्यानंतर जर गोळा फेकायला गेलो तर गोळा जात नाहीये, गोळा रिवर्स आलाय, तर त्यावरती कसं केलं पाहिजे यावरती जरा मार्गदर्शन करा। आणि मित्रांनो, त्यासाठी आपण डायरेक्ट ग्राउंड वरती आलेलो आहोत आणि तुम्हाला मी सांगणार आहे, जरी आपण रनिंग केली, रनिंग केल्यानंतर 100% आपली एनर्जी खर्च होते आणि त्यानंतर जेव्हा आपण गोळा फेकतोय तर गोळा 100% कमी होतोय, पण तो कॉन्स्टंट राहायला पाहिजे, प्लस वाढला पाहिजे। तर ते कसं शक्य आहे, तर 100% व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, 100% फायदा होईल। चला वेळ न घालवता आपण सुरू करूया। मित्रांनो, हा गोळा आहे आणि ह्या गोळ्यावरती आपलं पोलीस होणार की नाही ते डिपेंड आहे आणि अवलंबून आहे। तुम्ही म्हणता ना असं कसं, तर मित्रांनो 15 मार्काला गोळा आहे आपला आणि त्यावरती जर आउट ऑफ गोळा टाकला तर 15 पैकी 15 भेटतात आणि जर 15 पेक्षा कमी पडला डायरेक्ट 3 मार्क जात आहेत आपले, म्हणजे डायरेक्ट 12 मार्क्स पडताय आपल्याला। आणि जर त्याच्यात पण आणखी गेम पडला तर 10, म्हणजे इथं आपण 3 किंवा 5 एवढे जरी लॉस केले तर 100% आपण मेरिट पासून खूप मागे येत आहोत। कारण की खूप सारे मुलं आहेत त्यांचा गोळा सहजासहजी लगेच आउट ऑफ जातोय। पण मुद्दा काय आहे, जे 1600 पळताय, 1600ला एकदम मस्त तुम्ही किती पण पळले, ठीक आहे, तुम्ही आउट ऑफ जरी पळाले तरी तुम्हाला 20 मार्क येत आहे। पण इकडे गोळा जर डायरेक्ट 5 ने रिवर्स असेल तर तुम्ही 5 लॉस आहेत, त्यापेक्षा तुमचं तिकडे 18चं जरी पळले, गोळा आउट ऑफ केला तर तुम्ही 3 मार्काने प्रॉफिट मध्ये राहताय। ह्या गोष्टीचा विचार करा। आणि इथं सरासरीला महत्व असतं, भरतीत सरासरी ही खूप महत्वाची असते, त्याबद्दल अभ्यासाबद्दल असू द्या किंवा ग्राउंड बद्दल। त्यामुळे मित्रांनो, गोळ्याला कॅज्युअली घेऊ नका आणि प्रॉपर प्रॅक्टिस केली ना तर 100% गोळा आउट ऑफ जातो। असं काही नाही की त्याला लय वजनच पाहिजे, आणि 50 किलोचा पोरगा सुद्धा आउट ऑफ गोळा फेकतो, त्याचे खूप उदाहरण आहे। मी तुम्हाला थ्रो पण करून दाखवणार आहे, मी पण आता खूप दिवसानंतर गोळा फेकतोय पण जातो। मित्रांनो, महत्वाचं म्हणजे गोळा जेव्हा आपण फेकतोय तर ते आपली पकड व्यवस्थित असली पाहिजे, जे की पोरं असे पकडतात, तर इथं गोळा नाही पकडायचा, आपल्याला इथं बोटावरती गोळा पकडायचा आहे। असा प्रॉपर गोळा असला पाहिजे, प्रॉपर गोळाची पकड असली पाहिजे। आणि थ्रो करताना जेवढी पण आपल्याकडे एनर्जी आहे तो झटका प्रॉपर बसला पाहिजे। आणि जेव्हा आपण प्रॅक्टिस करतोय त्यावेळेस आपण गोळे फेकताना हे असे वरती डायरेक्ट ढगात काहीच बघायचं नाही, जागेवरती असे 2-4 थ्रो करायचे आहेत आपल्याला। असे 2-3 थ्रो जर केले तर म्हणजे जेवढे आपलं एक म्हणजे झटका कसा द्यायचा तो क्लिअर होईल। म्हणजे त्याची जर पोझिशन आपण व्यवस्थित दिली तर 100% लांबपर्यंत जाणार आहे। आणि जेवढं शक्य होईल तेवढा हात आपल्याला पुढे लोटायचा आहे, म्हणजे हात जेवढा पुढे जाईल एवढा पुढे जास्त गेला तर गोळा पण तेवढा पुढे जातोय। मित्रांनो, ही एक गोष्ट झाली। त्यानंतर दुसरा मुद्दा